राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे पुण्यामध्ये मनसैनिक आक्रमक झालेत। केदार सोमण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले होते। केदार सोमणला चोप देणार असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला। पुण्यातल्या केदार सोमणची राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट होती। मनसैनिक केदार सोमणला चोप देण्यासाठी घरावर धडकले। मनसैनिक घरावर पोहोचताच केदार सोमणनं स्वतःला लॉक करून घेतलं। आक्रमक मनसैनिकांनी दरवाजावर फटके मारत शिवीगाळ केली। ये बाहेर आहे तू ना बाहेर आहे। अरे तू बाहेर ये। अरे तू पोस्ट टाकली ना साहेबांविषयी तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना कुठली तुझ्या मोबाईल मध्ये नाही माहिती तू बाहेर आहे ना। ए बाहेर आहे बाहेर आहे केदार बाहेर ना ह्याला बघतो कशाला आता राजसाहेबांविषयी बोल तू आता नाही नंतर बाहेर पडशील ना थोड्या वेळाने बाहेर पडशील ना बाहेर ये तू काय बोलला राजसाहेबांविषयी तुला माहिती तू बाहेर ये माफी माग तू सगळ्यांना माफी माग। आक्रमक मनसैनिकांनंतर पोलीसही सोमणच्या घराबाहेर दाखल झाले। पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतलं। पोलीस सोमणला घेऊन जात असतानाच मनसैनिक केदार सोमणच्या अंगावर धावले। त्याला अटक झालीच पाहिजे। आता त्यावर गुन्हा नोंद करतायत। आता भाऊ आतमध्ये आहेत, हेमंत भाऊ समोर त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत। त्याला अटक झाली पाहिजे। आता काय कारवाई झाली पाहिजे? त्याला आहे ना, त्याला कारवाई न करता त्याला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। आम्ही तो आमचा दोषी, त्यांचा पोलिसांचा दोषी नाही, तो आमचा दोषी, कारण त्याने आमच्या विठ्ठलाबद्दल तो बोललेला आहे। त्याबद्दल आम्ही त्याला मारणार आहे, आम्ही त्याला फटके देणार, त्याचे हातपाय तोडून आम्ही त्याला ससूनमध्ये जमा करणार आहोत। ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर अकाउंटवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे। पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचाही फोटो आहे। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा आहे आणि त्याच निमित्तानं ही पोस्ट करण्यात आली आहे। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा समोर आली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। वरळी डोममध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे। हॉलमध्ये तसंच हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर देखील LED स्क्रीन असतील। विजय मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्य आकर्षण 2 ठाकरे असणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची विजय मेळाव्याची तयारी अगदी जोरात सुरू आहे। वरळी डोम मधल्या नियोजनबद्ध मेळाव्याची दोन्हीकडच्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे। मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचंही आवाहन दोन्ही पक्षाकडून केलं जात आहे। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 तारखेला विजय मेळावा होणार आहे। या विजय मेळाव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषाही समोर आली आहे। यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार आहेत। शेकापचे जयंत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे आनंदराज आंबेडकर यासह प्रकाश रेड्डी उपस्थित राहणार आहेत। तर जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हॉल बाहेर आणि रस्त्यावर सुद्धा LED स्क्रीन लावण्यात येणार आहे। कुठून नेते येणार आहेत? कारण आता असं कळतं आहे की शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, आनंदराज आंबेडकर ही मंडळी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। बघा, सगळ्यांचं स्वागत आहे, पण एक लक्षात घ्या, या मेळाव्याची तयारी ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे 2च पक्ष करतात। बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील
तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. दोन लढवय्या भावांची गोष्ट पाहायला नक्की या असा टीजर सुद्धा विजय मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून मनसेकडून जारी करण्यात आलाय. तर या विजय मेळाव्यावरून आणि दोन ठाकरे एकत्र येण्यावरून विरोधकांकडून मात्र टीकेच्या फैरी झडू लागल्या. आम्ही पाहिलेलं नाही, पण एक वाघ अडचणीत आहे, दुसरा वाघ सोडवायला येतोय. मग आता नेमका वाघ कोणता अडचणीत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे होतं. मग राजसाहेब सोडवायला येत आहेत का हे उद्धव साहेब त्यांना सोडवायला जात आहेत हे समजलं पाहिजे ना. टीजरमुळं मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू. आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या. त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी. 5 तारखेला जो त्यांनी कुठे कार्यक्रम ठेवलाय तो दिवस या देशातला काळाकुट्ट दिवस असणार आहे. जे कोणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मनोबलावर गदा आणून जो दिवस करत आहेत त्या दिवसाला मी ब्लॅक डे म्हणाल. त्या दिवसाला 5 जुलै हा या देशातला ब्लॅक डे. दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर. दो भाई साथ में आ रहे तो बीजेपी को तकलीफ क्यों हो रही है? हम लोग को तकलीफ कुछ नहीं. दो भाई नहीं, सब और भी भाई ले साथ में. हम लोग को कुछ नहीं है. सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत. काही स्वाभिमानी लोक आजही आहेत, ती राहतील शेवटपर्यंत. म्हणून हा महाराष्ट्र टिकेल. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही. जरा वयाचं भान राखा. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांनाही जेवणाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. प्रताप सरनाईकांकडून सुनील प्रभूंना देखील जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं. मैत्री जपायची असते, राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नसतं अशी प्रतिक्रिया सरनाईकांनी दिली. तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे उद्या काय होईल हे आज मी तरी सांगू शकणार नाही. मला असं वाटतं या पृथ्वीबलावर देवाला सुद्धा सांगता येणार नाही की राजकारणामध्ये नक्की उद्या काय होईल. सगळ्यांना इन्व्हाइट करत असतात जेवणासाठी. जर समजा त्यांच्या शिवसेनेतून आणखी कुणाला जेवणाचं निमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कुणाला द्याल? मी सर्वांनाच देईल. पक्षाच्या नेत्यांपासून युवराजांपासून ते सगळ्या विरोधी पक्षनेत्यांपासून सगळ्यांना देईल असतं. तेव्हा मंत्री आमदार हे एकमेकाला जेवायला बोलवतात. आता ठीक आहे, राजकीय आमचे मतभेद आहेत, आमचा सिद्धांत वेगळा आहे. मी वाटेल तेवढी टीका त्यांच्यावरती करतो सिद्धांत म्हणून, पण ठीक आहे ना, तो सिद्धांत आहे. त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं. पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं. ओवेसी नेते लक्ष्मण हाकेंनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप आहे. विविध मुद्द्यांवरून हाकेंनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं आहे. आंदोलनानंतर हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं. गिरगाव चौपाटीवर हाके यांनी समर्थकांसह पाण्यात जाऊन आंदोलन केलं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हाकेंना ताब्यात घेतलं. अजित पवारांवर टीका करताना हाकेंनी पातळी सोडली. महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या